ब्रिटिशांच्या राजवटीत कुंभमेळा हा त्यांच्यासाठी केवळ एक कमाईचे साधन होता। ते कसं? चला सांगतो। 1801 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने प्रयागराजचा ताबा घेतला होता। काही वर्षातच त्यांच्या लक्षात आले की या शहरात दर 12 वर्षांनी एक मोठा मेळावा आयोजित केला जातो। या कुंभमेळ्याच्या धार्मिक महत्त्वाशी ब्रिटिशांना काहीच घेणे देणे नव्हते। ते याच्याकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहू लागले। ब्रिटिश राजवटीत कुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 1 रुपया टॅक्स भरावा लागत असे। तेव्हाच्या काळी 1 रुपयाला खूप जास्त किंमत होती, कारण भारतीयांचा ॲव्हरेज पगार 10 रुपयापेक्षाही कमी होता। अशात 1 रुपया टॅक्स लावणे हा ब्रिटिशांसाठी शोषण करण्याचा एक मार्ग होता। त्या काळात फॅनी पार्क नावाची एक ब्रिटिश महिला 24 वर्ष भारतात राहिली होती। तिने लिहिलेल्या या पुस्तकात त्या काळच्या कुंभमेळ्याचे वर्णन आहे। 1870 साली कुंभमेळ्यात ईस्ट इंडिया कंपनीने 3000 न्हाव्यांकडून प्रत्येकी 4 रुपये टॅक्स घेतला होता। त्या कुंभात ब्रिटिशांनी एकूण 42,000 रुपये कमावले होते। मग 1882च्या कुंभात सरकारच्या कमाईचा आकडा तर 50,000 पर्यंत पोहोचला होता। अजून असे व्हिडिओज पाहायचे असतील तर लगेच फॉलो करा आणि शेअर करा।